ब्रेकनंतर क्रॉस फायरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकवर जाण्याआधी जसा मी मगाशी प्रश्न उपस्थित केला की नवीन प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यानंतर नाना सध्या कुठे आहेत, नाना आणि तुमचं नातं नेमकं कसं आहे, अजूनही हे प्रदेशाध्यक्षपद नव्यानं भूषवत असताना त्यांची मदत लागते का, मैत्रीपूर्ण संबंध आहेत का? मी 27 वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो आणि नानाभाऊ तेव्हा पहिल्या वेळेस आमदार म्हणून निवडून आले होते आणि विलासराव देशमुख साहेबांच्या तेव्हा मुख्यमंत्री होते. आणि जी पंचायत राज कमिटी जी एक उपसमिती असते विधानसभेची, त्या समितीतले सदस्य या नात्याने ते माझ्या जिल्हा परिषदेला बुलढाणा जिल्ह्यात आले होते. आणि मी तेव्हा 30शीतला एक 28-29 वर्षाचा होतो आणि त्यावेळेसपासून नानांनी मला हेरलेलं आहे आणि अगदी माझ्या टोपण नावाने ते तेव्हापासून मला संबोधित करतात. त्यामुळे नातं, मला माझं जे टोपण नाव आहे बंटी, जे माझी सगळी मित्रमंडळी आणि त्याच याच्यात मी लहानचा मोठा झालो, क्रीडांगणावर गेलो, शहरात त्याच नावाने वाढलो. जिल्हा परिषद अध्यक्ष नसतं झालं तर माझं टोपण नाव पण बदललं नसतं. बरं. तर त्यांनी तर ती एक लंबा रिश्ता आहे आणि त्यामध्ये त्यांनी तेव्हाच फिरून की तेव्हाच सांगितलं की तुला फार मोठा प्रवास करायचा आहे. मी आज बऱ्याच जणांना जरी वाटत असलो की हा एकदम कुठून आला, तर नानांनी अगदी 27 वर्षापूर्वी की मला हेरलं होतं आणि मला सांगितलं होतं की तुझ्यावर खूप मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या येणार आहे. आणि तेव्हापासून सातत्याने त्यांच्या स्नेहात होतोच. प्रांताध्यक्ष म्हटल्यानंतर अनेक जबाबदाऱ्या असतात, खूप वेगवेगळे ठिकाणी फिरावं लागतं, जावं लागतं. त्यामुळे संपर्क जो आहे तो कमी अधिक झाला असेल, मात्र कटुता कुठे नाही. आणि ते महाराष्ट्राचे एक काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, त्यांची मदत जी आहे ती मदत मला मिळणारच आहे.